महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बाल ब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो. उपासक आणि उपासिकांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत विशेष अशा 4 पारमिताच्या. 10 पारमिता आहेत हे आपल्याला माहीत आहे, परंतु आज जो आपण अभ्यास करणार आहोत तो 4 पारमितांचा अभ्यास करणार आहोत. पहिली पारमिता आहे दान पारमिता, मग आहे खंती पारमिता, मग आहे मैत्री पारमिता आणि मग आहे उपेक्षा पारमिता. ह्या ज्या 4 पारमिता आहेत, दान, खंती, मैत्री, उपेक्षा, ह्या पारमितांची विशेषता अशी आहे की ह्या पारमिता अन्य व्यक्तीच्या शिवाय, दुसऱ्या व्यक्तींच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी जो माध्यम आहे या पारमिता पूर्ण करण्याचा, पुष्ट करण्याचा, डेव्हलप करण्याचा, तो माध्यम अन्य लोक आहेत. तर ही गोष्ट अगोदर आपण समजून घेऊया की ह्या ज्या 4 पारमिता पूर्ण करायच्या आहेत, दान पारमिता, खंती पारमिता, मैत्री पारमिता, उपेक्षा पारमिता, या 4 पारमिता पूर्ण करण्यासाठी कुणाची तरी आपल्याला आवश्यकता लागेल, तेव्हाच ह्या पारमिता पूर्ण होत असतात. तर आपण पाहतो की दान पारमिता, दान पारमिता दुसऱ्यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा आपण दान देतो तर दुसऱ्या व्यक्तीलाच दान देतो की नाही. कोणी साधू असेल, संत असेल, श्रमण असेल, याचक असेल, एखादी संस्था असेल, त्यांना आपण दान देतो. तर आमची दान पारमिता पूर्ण करण्यासाठी, पुष्ट करण्यासाठी आम्हाला अन्य लोकांना माध्यम बनवावं लागते. अन्य लोकांना दान केल्यानंतर आपली दान पारमिता पूर्ण होत असते. दान घेणारा कोणीतरी पाहिजे. दान देणारा तर आहेत की मला दान द्यायचे आहे, पण दान देणारा घेणारा जर कोणी नसेल तर मी कुणाला दान देईन. म्हणून आजकाल तर काही अशी पाहलो आपण, काही लोकांमध्ये अपार्टमेंटमध्ये राहतात आणि त्यांचा असा काही संबंध येत नाही. अनेक लोकांशी त्यांचा संबंध येत नाही. त्याच्यामुळे ते काय करतात, त्यांना जेव्हा दान द्यायचे असते, कुशल कर्म करायचे असतात, तर काही मंदिराच्या समोरून
बेगर्स लोकांना, त्यांच्या मुलांना घेऊन आपल्या घरी येतात आणि त्यांना जेवण देतात, कपडे लत्ते देतात, पैसा वगैरे देतात. म्हणजे दान जर करायचं आहे, दान पारमिता जर पूर्ण करायची आहे, तर ते दुसऱ्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दान देणारे जरी आहेत, पण दान घेणाराही पाहिजे. आणि जेव्हा तो दान घेतो तेव्हा आमची दान पारमिता पुष्ट होत असते, परिपूर्ण होत जाते. तर ही जी दान पारमिता आहे, हे दुसऱ्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दुसरी आहे खंती पारमिता. ही खंती पारमिता मोठी महत्त्वपूर्ण अशी पारमिता आहे आणि हे सुद्धा पारमिता दुसऱ्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या शिवाय ही पारमिता पूर्ण होऊ शकत नाही. तर दुसरा कसा असायला पाहिजे? तर दुसरा कोणीतरी आम्हाला त्रास देणारा असायला पाहिजे, दुसरा आम्हाला पीडित करणारा असायला पाहिजे, आमची निंदा करणारा असायला पाहिजे. म्हणजे असा जर व्यक्ती कोणी असेल, असा जर कोणी व्यक्ती असेल जो आम्हाला पीडा देतो, त्रास देतो, आमच्याबद्दल निंदा करतो, तर ही जी खंती पारमिता आहे ही पुष्ट करण्याची वेळ येते. कारण खंती म्हणजे काय? समाशील होणे, सहनशील होणे आणि शांत असणे. जरी कोणी व्यक्ती आपल्याप्रती असा वाईट वागत असेल, वाईट बोलत असेल, वाईट कृत्य करत असेल, तरी आपल्या मनामध्ये शांती असायला पाहिजे. सहन करण्याची शक्ती, सहनशीलता असायला पाहिजे. समाशीलता, ठीक आहे, त्याला आपण क्षमा करतो, त्याचे कर्म तो करत आहे. असे जेव्हा लोक आपल्या अवतीभोवती येतात आणि असे आपल्या विरोधात त्याचे अकुशल कर्म करतात, तेव्हा आपल्याला ही खंती पारमिता पुष्ट करण्याची संधी मिळते. ही खंती पारमिता डेव्हलप करण्याची संधी मिळते. जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलतो, निंदा करतो, त्रास देण्याचा प्रयत्न करतो, पीडा देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही खंती पारमिता डेव्हलप करण्याची आपल्याला संधी मिळते, अपॉर्च्युनिटी मिळते. तर ही जी पारमिता आहे, खंती पारमिता, ही सुद्धा दुसऱ्याशिवाय होऊ शकत नाही. जर कोणी आम्हाला त्रासच देत नाही, जर कोणी आम्हाला निंदित करत नाही, आमच्या निंदाच करत नाही, जर कोणी आम्हाला पीडाच देत नाही, तर आम्ही आपल्या मनाला कसं तपासून पाहून की आमच्या मनामध्ये शांती आहे, सहनशीलता आहे, समाशीलता आहे, ही जी आमच्या मनामध्ये गुण आहेत, ही तेव्हाच आपल्याला तपासण्याची संधी मिळते जेव्हा असे लोक आमच्या अवतीभोवती आमच्या प्रती निगेटिव्ह वर्क करतात, नकारात्मक कार्य करतात. तर ही झाली आपली खंती पारमिता. त्याच्यानंतर मैत्री पारमिता. मैत्री पारमिता हा मनुष्य जीवनातला सर्वात उच्चतम गुण आहे. म्हणजे उच्च प्रतीचा जीवन जगणं आहे. मैत्री भावनेने जीवन जगणे म्हणजे उच्च प्रतीने जीवन जगणे, उच्च भावनेने जीवन जगणे. मैत्री भावनेचा तर आपण रोज अभ्यास करतो. जेव्हा आपण धम्मवंदना करतो, ध्यान भावना करतो, त्यानंतर मैत्री भावनेचा अभ्यास करतो, घरी करतो, विहारामध्ये जाऊन करतो. जेव्हा जेव्हा आम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये असतो तेव्हा तेव्हा मैत्री भावनेचा अभ्यास करतो. आणि विशेष म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मैत्री भावनेला अनन्यसाधारण असा महत्त्व आहे. त्यामुळे सर्व बुद्धिस्ट लोक
मैत्री भावनेचा अभ्यास करतात. मैत्री भावना वृद्धिंगत करण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. परंतु ही मैत्री भावना आपल्यामध्ये वृद्धिंगत झालेली आहे की नाही, आपल्यामध्ये तो मेत्ता भावना, मंगल मैत्रीयुक्त भावना डेव्हलप झालेली आहे की नाही, ते तपासून पाहण्यासाठी कशा लोक आपल्या बाजूला पाहिजेत, कशा लोकांची आपला संपर्क आल्या पाहिजेत. असे लोक जे आमच्याशी अनुचित व्यवहार करतात, आम्हाला त्रास देतात, आम्हाला क्रोधित करण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला ढिवचण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला चेतवण्याचा प्रयत्न करतात, आमच्या निंदा नालस्ती करून आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे लोक जे आमची मैत्री भावनेला धक्का देण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्यामध्ये मैत्री भावना नसेल तर काय रिॲक्शन होईल आपला? क्रोधयुक्त, द्वेषयुक्त, घृणायुक्त, तिरस्कारयुक्त. आणि तर मैत्री भावनाचा जो अभ्यास आहे, मैत्री भावनेचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये आपण कमी पडत आहोत ना. मग तर आम्हाला ही तपासणीची वेळ येते स्वतःमध्ये की अशा जेव्हा माझ्यासोबत घटना घडल्या, कोणीतरी माझ्यासोबत अनुचित व्यवहार केला, माझ्या मनासारखा न वागता मला क्रोधित करण्यासाठी, चेतवण्यासाठी तो कृत्य करू लागला, तेव्हा माझ्या मनामध्ये मैत्री भावना आहे की नाही, त्याच्याप्रती क्षमाशीलता भावना आहे की नाही, तर ही तपासण्याची वेळ आहे त्यावेळेस. तर मैत्री भावना सुद्धा वृद्धिंगत करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या अन्य व्यक्तीवरती अवलंबून राहावं लागते. आम्ही जाणतो आहोत की तो वाईट कर्म करत आहे, अज्ञानामुळे तो वाईट कर्म करत आहे. परंतु त्याच वेळेस आम्ही प्रसन्न व्हायचं की जरी तो अज्ञानामुळे आपले वाईट कर्म करीत आहे, तरी पण मी माझ्या मैत्री भावनेला त्याला आलंबन करून वृद्धिंगत करत आहो. माझी मैत्री भावना मी पुष्ट करत आहो, त्याला डेव्हलप करत आहो, मेत्ता भावनेला डेव्हलप करत आहो. भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की कोणी व्यक्तीने जर तुमच्या शरीराला तीक्ष्ण शस्त्राने जरी कापले, पण त्याच्याप्रती मनामध्ये थोडासाही द्वेष भावना जागृत होता कामा नये. मैत्रीच भावना त्याच्याप्रती झाल्या पाहिजे. परंतु भगवान बुद्धाची अशीही शिकवण आहे की जर तुमच्या गळाप्रती कोणी आला, आणि आम्ही तर मैत्री भावना करणारे लोक आहोत, आमच्या गळाप्रती जरी आला तरी आम्ही त्याच्या अन्यायाचा प्रतिकार करणार नाही, सहन करणार असं नाही. त्याचा प्रतिकार करता आम्हाला आल्या पाहिजेत, त्या अन्यायाचा प्रतिकार करता आम्हाला आल्या पाहिजेत, त्याचा प्रतिकार करावा. जरी आम्ही मैत्री भावना करणारे लोक आहोत आणि जर कोणी आमच्यापर्यंत अशा प्रकारे येत असेल तर आम्हाला प्रतिकार करता आल्या पाहिजे. आम्हाला ह्या अन्यायाचा प्रतिकार करणं शिकलंच पाहिजे. परंतु कशा प्रकारे आपला मन त्यावेळेस असायला पाहिजे. जरी आपण कठोर कर्म आपल्या शरीराने करीत आहोत, आपल्या वाणीने करत आहोत, आणि ते करणं आवश्यक आहे. शरीराने आणि वाणीने कठोर कर्म करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याच वेळेस आपल्या मनामध्ये द्वेष भावना असता कामा नये, दुर्भावना असता कामा नये, कटुता असता कामा नये. तर ही आमची मैत्री भावना प्रबळ आहे. तर मैत्री भावना करण्यासाठी सुद्धा
आम्हाला दुसराच्या माध्यम लागतो. दुसरे लोक अशा प्रकारे असले आणि जेव्हा ते आमच्यासोबत अशा प्रकारे व्यवहार केला तेव्हा आमच्यामधील मैत्री भावना किती वृद्धिंगत झालेली आहे, मैत्री भावना किती कुमकुवत आहे हे तपासण्याची संधी त्यावेळेस आपल्याला मिळते. आणि मग आपण आपली मैत्री भावना उच्च दर्जाची करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. म्हणजे तो व्यक्ती, समोरच्या व्यक्ती, जरी त्याने आपल्या अज्ञानापणामुळे अकुशल कर्म केलेले आहेत, त्रास देण्याचे, चेतवण्याचे, परेशान करण्याचे, निंदा करण्याचे, अनुचित असा व्यवहार केलेले आहे, तरी आपल्यामध्ये मैत्री भावना आहे, समता भावना आहे. तर हे आपल्याला स्वतः तपासून घ्यायचे आहे, स्वतः ते जाणून घ्यायचे आहे. पुढचा आहे उपेक्षा पारमिता. पुढचा उपेक्षा पारमिता आहे. उपेक्षा पारमिता म्हणजे समता. समतेमध्ये आपला मन असायला पाहिजे. एखाद्या वेळेस मनासारखी घटना होते तेव्हाही आपला मन समतेमध्ये असल्या पाहिजे. एखाद्या वेळेस मनासारखी घटना होत नाही तेव्हाही आपला मन समतेमध्ये असल्या पाहिजेत. एखाद्या वेळेस कोणी व्यक्तीने आपल्याशी खूप चांगला बोलले, आपली खूप प्रशंसा केली, तेव्हाही आपला मन एकदम समतेमध्ये असल्या पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल वाईट बोललं, शिवीगाळी केली, तेव्हाही आपला मन समतेमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे सुखी असेल तरी आपला मन समतेमध्ये असल्या पाहिजे. दुखी आला असेल तरी आपला मन समतेमध्ये असल्या पाहिजे. मान झाला असेल, अपमान झाला असेल तरी मन कसं असल्या पाहिजे? इक्विनिमिटी, समतेमध्ये असल्या पाहिजे. यश आला असेल, अपयश झाला असेल, समतेमध्ये. आणि लाभ झाली असेल, हानी झाली असेल, निंदा झाली असेल, प्रशंसा झाली असेल, मन कसं असायला पाहिजे? समतेमध्ये. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये ज्याचा मन सारखाच आहे, समान आहे, समतावान आहे, याला काय म्हणतात? उपेक्षा भावना. म्हणजे I cannot accept sorrow, I cannot accept happiness, I'm standing in the middle way. याला काय म्हणतात? समतावान असणे, उपेक्षा भावनेने असणे. तो माझ्यासाठी द्वेषी सुद्धा नाही, प्रिय सुद्धा नाही आणि अप्रिय सुद्धा नाही. अशी जी समता भावना म्हणजे उपेक्षा भावना. आणि मी तुम्हाला माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो. उपेक्षा भावनेनी जो व्यक्ती जीवन जगतो त्याचा सुख, त्याचा आनंद, त्याची प्रसन्नता कोणीही मायकालाल हिरावून घेऊ शकत नाही. ही जी उपेक्षा भावना जेव्हा आम्ही डेव्हलप करतो ना, कोणी चांगला वागला, मोठा मान सन्मान द्यायला लागला, मोठी हाजी स्तुती करायला लागला, त्याही वेळेस समतेमध्ये, त्याही वेळेस समतेमध्ये विचलित न होता, बेचैन न होता, त्याही वेळेस समतेमध्ये. आणि कोणी त्रास द्यायला लागला, निंदा करायला लागला, वाईट बोलायला लागला, डॅमेज करण्याचा प्रयत्न करू लागला, तरीही समतेमध्ये अविचलित, बेचैन न होता, व्याकुळ न होता, संतापित न होता. म्हणजे ह्या दोन्हीही अवस्थेत आम्हाला
समतेमध्ये, उपेक्षा भावनेमध्ये राहणं शिकलं पाहिजे. आणि ही जी भावना आहे ना, ही भावना मोठी उच्च दर्जाची भावना आहे. ज्या व्यक्तीने ह्या भावना डेव्हलप केली त्या व्यक्तीला कोणीही त्याचा सुख हिरावू शकत नाही, त्याची प्रसन्नता आनंद त्याचा हिरावू शकत नाही. कोणीही त्याला कसल्याही प्रकारे विचलित करू शकत नाही, बेचैन करू शकत नाही, संतापित करू शकत नाही, व्याकुळ करू शकत नाही. उपेक्षा भावना खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी भावना आहे. ही भावना डेव्हलप करणं खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. स्वतःचं सर्व भावना डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत. आता ज्याप्रमाणे आपण शिकलेलो आहोत की कशा प्रकारे आपण दान भावना डेव्हलप करावी, कशा प्रकारे खंती पारमिता डेव्हलप करावी, कशा प्रकारे मैत्री पारमिता डेव्हलप करावी आणि कशा प्रकारे उपेक्षा पारमिता डेव्हलप करावी, आता आपण शिकलो. तर हे सर्व पारमिता जे आहेत तो डेव्हलप करण्याचा आहे आणि त्यासाठी अन्य लोकांची आवश्यकता आपल्याला असते. ही गोष्ट आपल्याला आता समजली आहे असा मी समजतो आणि ह्या गोष्टीला आपण आपल्या जीवनामध्ये उतरावा, ह्या भावनेला आपल्या जीवनामध्ये उतरावा. तर उपासक आणि उपासिकांनो, आपल्या स्वतःच्या जीवनाचा विकास करणे आपल्या हातात आहे. हा जीवन सतत बदलत जातात, विचार सतत बदलत जातात, परंतु बुद्धिवान व्यक्ती हे समजतो की माझ्यासाठी कोणती गुण धारण केल्याने मला सुख प्राप्त होईल, माझे जीवन सुखकारक होईल, कोणते गुण धारण केल्याने मी सुखाचा स्वामी होईल. आणि तो तशा प्रकारे गुण धारण करतो, ते ब्युटीनेस धारण करतो आणि तो विचाराने जीवन जगत असतो, घडवत असतो. आपल्या विचारांना तशा प्रकारे चेंजिंग करतो. अशा प्रकारे ह्या पारमिता जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये उतरवतो तर तो आपल्या जीवनाला उच्च स्तरावरती घेऊन जातो, हा स्टँडर्ड लेवलवरतीच घेऊन जात असतो. उच्च जीवन जगण्यासाठी तो तयार असतो, उच्च जीवन जगत असतो. कारण की ही जी गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता उच्च दर्जाच्या व्यक्ती, बुद्धिवान व्यक्ती याच्यामध्ये दिसून येते. आपल्याला सर्वांमध्ये ही गुणवत्ता दिसून येत नाही, पण जो उच्च दर्जाच्या व्यक्ती आहे, उच्च विचाराच्या व्यक्ती आहे, बुद्धिवान व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये ही गुणवत्ता आपल्याला दिसून येते. ही गुणवत्ता धारण केल्याने माणूस मोठा होतो, तो स्टँडर्ड होतो. तर ही गुणवत्ता आपण सर्वांनी धारण करावे. आणि ह्या 4 पारमिता असे आहेत जे आपण आता शिकलेलो आहोत, जे दुसऱ्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ते दुसऱ्याच्या शिवाय आपण हे 4 पारमिता पूर्ण करू शकत नाही. आपली दान पारमिता पुष्ट करण्याची आपल्याला संधी केव्हा मिळते? जेव्हा आम्ही स्वतः आपल्या हाताने दुसऱ्याला दान देतो, म्हणजे दुसरा आपल्याला सहाय्यक होतो. दान तर आपण देतो, पण दुसरा आपल्याला सहाय्यक होतो दान घेण्यासाठी. आपली खंती पारमिता केव्हा पुष्ट होते? जेव्हा कोणीतरी आम्हाला निंदित करणारा, आम्हाला त्रास देणारा, पीडा देणारा असेल, तेव्हाच आपली शांती पारमिता, समाशीलता, सहनशीलता ही जी खंती पारमिता आहे तेव्हा पुष्ट होते. दुसरा सहाय्यक झाला आमची खंती पारमिता पूर्ण करण्यासाठी. मैत्री पारमिता, जेव्हा कोणी आम्हाला त्रास देते, परेशान करते, वाईट बोलते,
वाईट आमच्याशी व्यवहार करतो, अनुचित व्यवहार करतो, आम्हाला निंदित करण्याचा, क्रोधित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ही मैत्री पारमिता पूर्ण करण्याच्या संधी मिळते, पुष्ट होते. दुसरा सहाय्यक झाला की नाही त्यासाठी. ही उपेक्षा पारमिता, दुसरा आमचा अपमान करेल, दुसरा आमचा सन्मान करेल, दुसरा आमच्याशी चांगलं बोलेल, दुसरा आमच्याशी वाईट बोलेल, दुसरा सुखकारक शब्द बोलेल, दुसरा दुःखकारक शब्द बोलेल. कधी चांगल्या घटना घडतील, कोणीतरी सहाय्यक होईल चांगल्या घटना घडवण्यासाठी, कधी वाईट घटना घडवण्यासाठी कोणीतरी सहाय्यक होईल. सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही समतायुक्त होतो, उपेक्षा भावनेने जीवन जगतो, तर ही उपेक्षा भावना पुष्ट करतो. दुसरा व्यक्ती सहाय्यक झाला तर त्या सर्वांच्या प्रती आपण मंगल मैत्री करूया, की त्या लोकांच्या प्रती आम्ही मंगल मैत्री करतो, की ते सर्व दुःखातून, क्रोधातून, द्वेषातून, मनोविकारातून मुक्त हो, सर्वांना सुख शांती लाभो, सर्वांना धम्माचा मार्ग लाभो, त्यांच्या काया, वाचा आणि मनानी त्यांच्याकडून कुशल कर्मच घडो, ते सुद्धा सदाचाराचे जीवन जगून सुखाचे भागीदार हो. अशी आपण त्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो. आणि आज आपण जे पाहिलेलो आहोत ते 4 पारमिता पाहिलेलो आहोत. आणि पुढचे ज्या पारमिता आहेत, दान पारमिता झाली, मैत्री पारमिता, खंती पारमिता, उपेक्षा पारमिता. आता शील पारमिता आहे, निष्कर्म पारमिता आहे, प्रज्ञा, वीर्य, प्रयत्नशीलता आणि सच्च सत्यवादिता, अधिष्ठान पारमिता उरलेले आहेत. त्या पारमिताच्या कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकार करून कशा प्रकारे आपला जीवन घडवायचे आहे, कशा प्रकारे आपला मन, आपले संस्कार, आपली बुद्धी त्या पारमिताने स्वतःला घडवायचे आहे, याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेस शिकूया. तर आपल्या सर्वांच्याच मंगल आणि कल्याण हो, आपल्या सर्वांना सुख आणि शांती लाभो, यश वैभव लाभो, अशी मी मंगल मैत्री करतो. इति पिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलम् उत्तमंगेन वन्देहं पादपंसु वरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममं यं किंचिरत्नं लोके विजति विविधा पुथु रत्नं बुद्धं समं नत्ति तस्मासोत्ति भवन्तु ते यौ सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो
लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं। स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको ये हि पस्सिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो व्यूहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मच्च द्विविधं वरं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुथु रतनं धम्मं समं नत्थि तस्मासोत्ति भवन्तु ते अष्टं दिगोको अर्यो पथो जनानं मोक्षप्रवेशा उजको वमग्गो धम्मो अयं सन्ति करो पणितो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरीसयुगानि अष्टपुरीसपुगला एष भगवतो सावक संघो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघा अनागता पच्युपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संगच्छति विधुत्तमं संघेयो खलितो दोषो संगो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुथु रतनं संघं समं नत्थि तस्मासोत्ति भवन्तु ते संघो विशुद्धो वरदक्षिणीयो संतेन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहीने के ही समिधिपत्तो अनासवो तं प्रणमामि संघं साधु साधु साधु। नमो बुद्धाय। जय भीम।